रामकृष्ण हरी. नेहमी आपल्याकडं माया आणि ब्रह्म याचा निवाडा प्रत्येक साधू संतांनी केलेला आहे, करतायत. वेद, उपनिषद, शास्त्र, श्रुती, ग्रंथ, कथासार आदी अनेक ग्रंथ माया काय आहे आणि ब्रह्म काय आहे. माया आणि ब्रह्म याचा जरी अनेक वेळा उलगडा केला असेल तर मी अगदी तुम्हाला थोडक्यात सूत्रबद्ध सोप्या भाषेत सांगतो. माया काय आहे? माया म्हणजे अंधार, माया म्हणजे कल्पना, माया म्हणजे दिसणारी प्रत्येक जगडंबर वस्तू ही आहे माया. आणि ती माया कशी आहे आणि ब्रह्म कसं आहे हे पहा. हे जगडंबर कल्पना विद्या म्हणजे माया, अंधार म्हणजे माया आणि ब्रह्म म्हणजे ज्योत. आपले एखादी गोष्ट, एखाद्या उदाहरण घ्या, खोलीमध्ये अंधार आहे आणि रात्रीची वेळ आहे ना, आपण त्याच्यात जर पंती लावली तर आपल्याला पूर्ण अंधार गेलेला दिसल आणि तिथं उजेड दिसल. आपल्या चर्मचक्षूला प्रत्येक वस्तू दिसल. ज्यावेळेस आपल्याला ज्ञान होतं आणि दिसायला लागतं खरं जगडंबर काय आहे, त्यावेळेस ब्रह्माचं, ज्योतीचं आपल्याला ज्ञान झालं असलं पाहिजे. कारण ते ज्ञानाशिवाय मायारूपी अंधार जात नाही, माणूस जागा होत नाही. थोड्याशा ज्योतीने अंधार गेला, माया म्हणजे अंधार आहे. पण माया किती भरलेली आहे, माया किती ओतप्रोत आहे, माया किती चोहोबाजूनी आहे, त्याचा निर्णय मी तुम्हाला सांगतो. कारण माया कशी आहे आणि ब्रह्म कसा तिला आधार, आणि ब्रह्माला आधार माया कशी आहे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. रामकृष्ण.